नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, येत्या 24 तासात म्हणजे 21, 22, 23 या 3 दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस ठराविक जिल्ह्यात होणार आहे. हा पाऊस तसे पाहिला असता आज 20 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या पुणे भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होईल. तसेच नाशिक, मालेगाव या भागामध्ये थोडा पावसाचे प्रमाण जास्त राहील. तसेच हा पाऊस आज जवळपास अहिल्यानगर आणि संभाजीनगरच्या काही भागामध्ये काही हा नॉर्मल पाऊस पडू शकतो. परंतु आज वातावरण ढगाळ आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील. आणि आज पावसाची खूप जरी कमी शक्यता असली तरी येत्या 24 तासात म्हणजेच 21 तारखेपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तर येत्या 24 तासात हा पाऊस कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, दापोली, पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 21 तारखेला परत जत, सातारा, मिरज, विटा या भागामध्ये, सांगोला या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शंकेश्वर या भागामध्ये हा पाऊस जोरदार राहणार आहे 21 तारखेला. आणि शेतकरी मित्र, परत 21 तारखेला रात्री हा पाऊस धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील 21 तारखेला रात्री 12च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस परत 22 तारखेपासून काही भागामध्ये परत मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 22 तारखेला बेलगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, दापोली, तसेच नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस जवळपास 3 ते 4 मिलीच्या आसपास राहणार आहे. हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. हा पाऊस 21 तारखेला देखील या भागामध्ये पडणार आहे. तसेच हा पाऊस रात्री 9 वाजेपर्यंत बार्शी, केज, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच बाकी अहिल्यानगर असेल, पुणे, संभाजीनगर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 22 तारखेला सातारा, पुणेचे काही भाग, तसेच रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ 5 ते 6च्या टायमाला बार्शी, बीड, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस हा राहणार आहे. आणि हा पाऊस परत 23 तारखेला देखील परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. 23 तारखेला पाहिला असता कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, दापोली, पुणे, मुंबई, तसेच नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बार्शी, सोलापूर, तुळजापूर, लातूर या भागामध्ये देखील हा 23 तारखेला 4च्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि रात्री 7च्या टायमाला बीड, केज, लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी हा 23 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे. आणि पुढील अपडेट आल्यानंतर आपण लगेच उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकू कोणत्या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील आणि कोणत्या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.